दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 3 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खरं तर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। उजनी धरणामधून जो काही पाठीमागच्या 3 ते 4 दिवसापासून 10,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता, तो विसर्ग आत्ता थांबवण्यात आला आहे। रात्री 12 वाजल्यापासून उजनीला जो काही विसर्ग आहे तो विसर्ग आता पूर्णपणे भीमा नदीमध्ये सोडण्यात येत होता, तो आज सांडव्याद्वारे तो विसर्ग आत्ता थांबवण्यात आला आहे। फक्त वीज निर्मितीसाठी जो विसर्ग आहे तो विसर्ग या ठिकाणी सुरू आहे। दौंडची आवक पाहायला गेली तर दौंडची आवक थोडीशी वाढलेली आपल्या ठिकाणी दिसून येते आहे। ते सकाळी 6च्या अपडेटनुसार 12,253 क्युसेक इतके असून एकूण पाणी साठा जो टक्केवारीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर तो 72.19% इतका झाला आहे। तर उपयुक्त पाणी साठा आहे तो 38.68 TMC असून एकूण पाणी साठा जो TMC मधला आहे तो 102.34 TMC आहे। त्याच पद्धतीनं बहुप्रतीक्षित असणारा सिनामाडा जी सिंचन योजना त्या सिंचन योजनासुद्धा पाणी सोडायला सुरू झालं आहे। 80 क्युसेक्सनं सिनामाडा सिंचन योजना पाणी सुरू आहे। त्या पद्धतीनं दहिगाव उपसा सिंचन योजना आहे त्यालाही 80 क्युसेक्सनं पाणी सुरू आहे। बोगद्याला 900 क्युसेक्स पाणी सुरू आहे आणि मुख्य कॅनॉलला 1,500 क्युसेक्स पाणी सुरू आहे। अशा पद्धतीनं उजनीतून विसर्ग सुरू आहे। 2 ते 3 दिवसावरती म्हणजे 6 जुलैला पंढरपूरची आषाढी एकादशी सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं आता पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे आणि आलेली भाविक हे चंद्रभागेला स्नान करतात, त्यामुळे तिथली पाणी पातळी ही थोडीफार कमी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनंच हे उजनीतून पाणी सातत्यानं सोडण्यात येत होतं। मात्र रात्री 12 वाजल्यापासून तो विसर्ग आता हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। त्यामुळे आता भीमा नदी पाणी पातळी पूर्वपदावर येणार आहे आणि भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांसाठी खरं तर दिलासादायक बातमी आहे, कारण भीमा नदी पाणी पातळी वाढल्यामुळं शेतकऱ्यांच्या विद्युत मोटर असतील, केबल असल्याचं मोठं नुकसान झालं आहे, त्या बसवता येत नव्हत्या पाणी पातळी वाढल्यामुळं। आत्ता नदीकाठचं जे शेतकऱ्यांचं काय रुटीन आहे ते रुटीन आता पूर्वपदावर येणार आहे। पावसानं बऱ्यापैकी ओढ दिली आहे। गेले 15 दिवस झालं पावसानं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ओढ दिली आहे, त्यामुळे आता पिकं पाण्यानं आलेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांचं जे काही रुटीन आहे ते रुटीन इथं कुठं लागणार आहे असं चित्र या ठिकाणी दिसतंय। एकंदरीतच उजनीचा सध्या आता सोडण्यात येणारा विसर्ग बंद केला आहे आणि इतरही उपसा सिंचन योजना आहेत त्याला पाणी या ठिकाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे।